बदलापुरात शिक्षण व्यवस्थे संदर्भात जो गोंधळ सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चामध्ये आता आपण बघत असाल तर या ठिकाणी अनेक वकील संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. पियुष जाधव त्यांच्यासोबत अनेक वकील जे आहेत ते यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. एवढेच नाही तर सुरदास पाटील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत. आज पक्ष बाजूला ठेवून खरं तर अनेक जण एकत्रित आलेले आपण या ठिकाणी बघतो. अर्थात वकील संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत असतील. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणाबाजी केली जाते. 2 दिवसांपूर्वी आपण समर्थन दाखवलं जे सध्या शिक्षण व्यवस्थेचं भंगार कारभार सुरू आहे त्याच्या संदर्भात आणि गुन्हे दाखल झाले तर मोफत लढा दिला जाईल वकील संघटनेकडून. काय सांगाल आज बदलापुरात सुद्धा तुम्ही सहभागी झाला? खरंच 20 तारखेला जे जंतर मंतर आंदोलन झालं आणि विद्यार्थ्यांना जी अमानुष मारहाण झाली त्याबाबत सर्व देशातून पडसाद उडत आहे आणि आम्ही बदलापूर शहरामध्ये किती नागरिक आहोत. आम्ही शंभर बाबासाहेबांनी सांगितले 100 दिवस थोडे होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा आणि त्या उद्देशानेच आम्ही आलेलो आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिलेले आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, राईट टू एज्युकेशनचा अधिकार दिलेला आहे. परंतु अशा मोठ्या प्रमाणात पेपर कृती प्रकरणी प्रकरणाबाबत त्याचप्रमाणे शिक्षकांच्या टीईटी त्यानंतर झाल्यानंतर लगेच टीईटी परीक्षा पण फुटलेली आहे. मग शासन कुठेतरी कमकुवत आहे आणि आता शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे. पहिला प्रश्न जर का विरोधकांना गुन्हे दाखल होतील अंबरनाथ शहरामध्ये बदलापूर शहरामध्ये तर आमचं मोफत वकील संघटना त्यांचा जामीन करून देणार आहे ही आमची भूमिका आहे आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. अर्थात एक वकील म्हणून मला सांगा लाठीचार्ज ज्यावेळी केला त्यावेळी तो कुठे भागावर करण्यात आलेला होता. महिलांवरती हात उचलण्यात आले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. 100% की महिलांवर पोलिसांनी अत्याचार केला त्याने छातीवर हात लावलेला आहे त्याचे कपडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि खरं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे शासनाने आणि त्यांनी शिक्षण मंत्री त्यांनी त्यामध्ये तोडगा काढायला पाहिजे. परंतु हे आंदोलन आता मोठ्या प्रमाणात स्वरूप घेत आहेत शिकत आहे. लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन त्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा. लोकशाही जिवंत राहत नाहीये हुकुमशाहीला चाललेली कुठलीही वाटचाल आहे आणि आता लोक स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत हे दिसतंय. त्यांनी गृहीत धरलं होतं सरकारने की आता आपण जे करतोय कोणी आपल्याला विरोध करणार नाही कोण बोलणार नाही इथे वर्किंगवाले लोक आहेत कोण रस्त्यावर येणार नाही. परंतु आजही या जेनजी लोकांनी या मुलांनी दाखवून दिले की लोकशाही जिवंत आहे. संविधानाला जे मानतात ते तुमची ही हुकुमशाही तानाशाही चालणार नाही. सरकारने खुर्च्या खाली कराव्या. आज स्वतः मुख्यमंत्री पंतप्रधानांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यापूर्वी असा व्हिडिओ आपण कधीच पाहिला नाही पण आज या तरुणांनी बोलायला भाग पाडले पंतप्रधानांना. पंतप्रधान साहेब हा विजय वाटतो का विद्यार्थ्यांचा? नरेंद्र मोदी साहेबांनी कधीच प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत घेतलेली नाहीये. खरं म्हटलं तर त्यांनी स्वतः या गोष्टीकडे वैयक्तिक लक्ष देऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता परंतु तसं काय अद्यापही दिसत नाहीये. हा विद्यार्थी युवकांचं आंदोलन आहे हे जेनजी लोकांचं आंदोलन आहे आणि त्यांनी सरकारला वटणीवर आणलेले आज त्यांची जागा दाखवलेली आहे. खरं म्हटलं तर या विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी गोष्टीला एम केलं. भारतीय संविधानाचा जय भीम. अर्थात सुरदासजी आज एकंदरीत जरी कोणत्याही पक्षात असला सत्ताधारीमध्ये असला तरी आज एक पालक म्हणून तुम्ही सहभागी झालेला आहात काय सांगा? आम्ही खरं तर पालकपेक्षा आम्ही विद्यार्थी संघटनेतनं वर आलेलो आहेत. मी असो दत्ता असो संगीताचे असो आम्ही जी आमची राजकीय सुरुवात समाजकारणाची सुरुवात आहे ती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झालेली. आम्ही विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होतो. आम्ही नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आदर्श 1995 पासून आम्ही या लढा देत आहोत. म्हणजे छोटे मोठे असेल पण आजची जी गोष्ट आहे ही अतिशय गंभीर आहे. आज देशातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी सरकार कुठलंही असो आम्ही सरकारच्या विरोधात असं म्हणून नाही बोलत आहे परंतु ही खरोखर आज अशी बाब आहे की या गोष्टीचा जाण घेऊन आज पूर्ण भारतातली लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. माझं फक्त एवढंच सांगणं आहे की विद्यार्थ्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत ते व्हायला नको होते. विद्यार्थ्यांना शांततेपणे जे विद्यार्थी उपोषणाला बसले होते तिथे भेट जर दिली असती तर आज ही वेळ आली नसती. आज देशाचं जे वातावरण बिघडवण्याला हे सरकार कारणीभूत आहे.
उगाच विद्यार्थ्यांवर महिलांवर जे अत्याचार करतायत पोलिसांना त्या मागून तिथे कोणीतरी वेगळ्या पक्षाचे वेगळ्या इतर लोक बाहेरून येऊन ज्यांच्या बाहेर चपला असतात असे जे पोलीस नाहीयेत कुठलाही पोलीस हा कधी मुलांवर अत्याचार करणार नाही परंतु त्यांची पण काहीतरी मजबुरी असेल म्हणून तो त्रास त्यांना करावा लागतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शासनाला विनंती करतो की हे कुठेतरी चिघळण्याआधी थांबवायला हवं आणि कुठेतरी त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला अटक करून कुठेतरी त्या गोष्टीवरती या आज जे घडतंय हे थांबवायला हवं आणि त्या विद्यार्थ्यांना आपण एक समजून घेऊ या गोष्टीवरती काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला. आपल्यासोबत सुरवात पाटील होती. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ठिकाणी येत आहेत. गेला महिनाभर दिल्ली गेल्या महिनाभर दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे मंत्री आहेत त्यांचे कार्यकर्ते असतील ते कसे बदनाम करतात कसे स्टेटमेंट देतात. आता काल परवा मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की शांततेत पुरस्कार करतात परंतु तेच सरकार त्यांच्या लाठीचार्ज करतात तेच अपशब्द बोलतात त्याच पद्धतीने तेच लोक ते बदनाम करतात. आज मुलांना आपण पाहिलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे दिल्लीमध्ये कशा प्रकारे आंदोलन झालेलं आहे आणि त्याच्यावरून कशा प्रकारे गदारोळ करण्यात येईल आणि तेच राज्यात आपण बघितलं तर पाहतो आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण स्मृती पुतळा जो आहे त्या ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकलेला आहे आणि बाबा इथे या. सर्वांची एकच मूळ मागणी जी आहे खरं तर हातामध्ये बोर्ड दिसतोय शिका संघटित व्हा संघर्ष करा परंतु संघर्ष शिक्षण व्यवस्थेला कुठेतरी घाला घातला जातोय. एक विद्यार्थी म्हणून काय सांगा मला असं वाटतं यातलं शिका संघटित व्हा संघर्ष करा या तिन्ही पातळीत आपली जनता कुठे ना कुठे कमी पडते आणि प्रशासन हे आपलंच एक रिफ्लेक्शन आहे. जसं आपण जर 2-3 हजाराच्या निवडणुका देऊन जर आपण जर त्यांना निवडून देत असू आणि त्याची काहीच अकाउंटेबिलिटी नसेल तर काहीच अर्थ नाहीये. जर त्या खऱ्या अर्थाने जर आपण सार्वजनिक मालमत्तेचं आपण खंडन करत असू जिथे आपण रस्त्यावर थुकत असू रस्त्याची मालमत्ता आपण आपल्या बापाची असल्यासारखं वापरत असू तसेच प्रशासन आपलेही जनतेला आपल्याच बापाच्या मालमत्तेच्या हिशोबाने ते वापर करतात. 21 मुलं मेली नीटची काही रस्त्यावर अपघात घडला काही घडला त्याचा काही प्रशासनाने काही संबंध नाहीये. ऍक्च्युली यांना लास्टच मला म्हणायचंय की आपण पण जनतेचे सेवक आहोत तेही जनतेचे सेवकच आहेत मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. थँक्यू. जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र. जे आहेत ते आता आपल्या या ठिकाणी पाहण्यासाठी आणि पाहतोय शिक्षण मंत्री डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय कोणी गुडगुडत नाही आणि हे गुडगुडणं आज आहे ना त्या दिल्लीपर्यंत पोहोचलेलं असेल. भारत माता की जय! भारत माता की जय! इन्क्लाब! 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 बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला एक नारा होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर पहिलंच आपलं जे शिका त्यांनी सांगितलं होतं त्या शिक्षणावर या सरकारने गदा आणलेली होती आणि त्या विरोधात आपण इथे आवाज उठवला होता.
दुसरं त्यांचं बीजवाक्य होतं शिका आणि त्याच्यानंतर संघटित व्हा. संघटित झाल्यानंतर आपल्यावरती सर्वांवरती अमानुषपणे या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. तेव्हा पण त्यांनी ते सुद्धा ब्रीदवाक्य बाबासाहेबांच्या फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. शिकाव, संघटित व्हा आणि त्यानंतर संघर्ष करा. संघर्ष करण्यासाठी जे विद्यार्थी दिल्ली येथे जंतर-मंतरसाठी उतरले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, त्यांना अमानुषपणे मारले. म्हणजे तिन्ही संस्था होत्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे संपूर्णपणे खोडून टाकण्याचं काम या तानाशाही सरकारने केलं होतं. पण आज संपूर्ण देशातून विद्यार्थ्यांचा जो आवाज आहे त्यांच्या तानापर्यंत पोहोचलेला आहे. अरे मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी तानाशाही. झोप उडाली आणि रात्रीच्या रात्रीच त्यांना कुठेतरी एक त्यांचा स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करायला लागला होता. एवढे दिवस हे आंधळ आणि बहिरं सरकार झोपलं होतं का? गेले 20-22 दिवस आपले विद्यार्थी तिथे प्रोटेस्ट करत होते, तेव्हा साधा एक सुद्धा तिथे सरकारमधील व्यक्ती जाऊन त्यांची विचारपूस केली नाही. आणि सर्वात दुसरी महत्वाची मला बोलायची बातमी की याच्यामध्ये जे 22 विद्यार्थी त्यांची आत्महत्या केली, जे मृत्युमुखी पडले, हे आत्महत्या त्याला म्हणणार नाही, त्यांच्या सरकारने मर्डर केलेलं आहे. मर्डर विद्यार्थ्यांना न्याय द्या, न्याय द्या. विद्यार्थ्यांना न्याय द्या, न्याय द्या. We want justice. We want justice. We want justice. आज त्या विद्यार्थ्यांसाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली हे वाहून आलेलो आहे. पण या तानाशाही सरकारमधल्या एका सुद्धा कुठल्या मंत्र्यांनी याच्या ट्विटर हँडलवरनं मला बघायचंय की एका सुद्धा मंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली हे या 22 विद्यार्थी मेले यांच्यासाठी किंवा यांनी शहीद झालेत मी म्हणेन यांच्यासाठी कुठेतरी एक तरी शब्द यांचा दिसला जातो. त्याच्यामुळे आज आपल्याला सर्वांना ही वेळ आली. हे सर्व चिन्ह विद्यार्थी आहेत, छोटे छोटे बालक आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांचा भविष्याचा विचार करून आज एका मोठ्या संख्येने आपण इथे बोलूया. त्याबद्दल मला खूप या बदलापूरच्या जनतेचं आभार व्यक्त करायचं वाटते. नेहमीच बघितलेलं असेल बदलापूर म्हणजे बदल घडवलेला होतो. या बदलापूरला प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडवलेला आहे. मागे सुद्धा मुलीवरती अत्याचार झाला होता, तेव्हा सुद्धा संपूर्ण बदलापूर एकवटला होता आणि त्या बदलापूरने एकवटून या पूर्ण प्रशासनाला जाण आणली होती. आणि कशा प्रकारे बदलापूरचं वातावरण झालं होतं हे तुम्ही बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर स्कूल, शाळा सगळीकडे कशा प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आणि कशा प्रकारची शिस्त झाली या बदलापूरकरांनी संपूर्ण देशातली शाळा सुधारली. ही आहे या बदलापूरची ताकद, हे या बदलापूरचे युथ आणि ही या बदलापूरची शून्य जनता. या जनतेला खरंच मला जेवढं यांचा आभार व्यक्त करावा तेवढं कमीच आहे. आता पुढील जो काही म्हणजे 2 शब्द थांबतो आणि तुम्ही